ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालच्या मुलांना सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे। ऑस्ट्रेलियन संसदेमध्ये कायदा मंजूर झालाय आणि कडक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे। मुलांसाठी सोशल मीडिया बंदी घालणार असं म्हणणारा आणि त्याची अंमलबजावणी करणारा ऑस्ट्रेलिया जगातला पहिला देश ठरलाय। टिकटॉक, फेसबुक, स्नॅपचॅट, एक्सपोस्ट आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया मंचांवर लहान मुलांना खाती उघडण्यापासून रोखण्यात अपयश आलं तर कंपन्यांना 5 कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर पर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी चैतन्य गायकवाड यांच्याकडून। चैतन्य, काय नेमकं ऑस्ट्रेलिया सरकारचं याबाबतचं म्हणणं आहे आणि इतर कुठल्या देशामध्ये लागू होण्यासंदर्भातली काही चिन्ह दिसत आहेत का हा निर्णय? रिद्धी, मुलांच्या आरोग्याचा विचार करून ऑस्ट्रेलियातील प्रतिनिधी सभेने हा एक महत्त्वपूर्ण विधेयक संमत केलंय। या विधेयकाच्या तरतुदीनुसार 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात येईल आणि आता हे विधेयक अंतिम रूप देण्यासाठी सिनेटकडे पाठवण्यात आलं आहे। या विधेयकाच्या तरतुदीनुसार कंपन्यांना आर्थिक दंडाची देखील तरतूद आहे। या विविध ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहे, या कंपन्या आहेत, त्यांना या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुलांचे खाते जे आहेत ते रोखण्यापासून पावले उचलावी लागणार आहेत। जर या कंपन्यांना यामध्ये अपयश आलं आणि ते 16 वर्षाखालील मुलांचे अकाउंट उघडण्याचे प्रकार थांबवू शकले नाही तर अशा कंपन्यांना 50 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर पर्यंतचा दंड देखील ठोठावला जाणार आहे। अशा प्रकारच्या अनेक तरतुदी ज्या आहे या विधेयकामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या सभागृहामध्ये देखील एकमताने हे विधेयक जे आहे ते मंजूर झालंय। या विधेयकाच्या बाजूने 102 तर विरोधात 13 मतं देखील संमत झालेले आहे। आपण जर बघितलं तर ऑस्ट्रेलिया हा असा पहिला जगातला देश आहे आणि आता यानंतर ऑस्ट्रेलियानंतर आता अनेक जे देश आहेत ते देखील याबाबत काही पावले उचलणार का याबाबत देखील बघणं महत्त्वाचं असेल। जी चैतन्य, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।